अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, या दिव्य संदेशापर्यंत जर तू पोहोचला आहेस तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. म्हणूनच स्वामी माऊलीने तुझ्यासाठीच या संदेशाची निवड केली आहे असे समज. योगायोग समज की तुझ्यासमोर हे दिव्य मार्गदर्शन आले आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे शत्रू पीडेतून मुक्त होण्याची. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण ज्या शत्रूने तुला खूप काही मनस्ताप दिला आहे, तुझ्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहून दिले आहेत, तुला खूप काही दुःख यातना देऊन तुला जेव्हा जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा तेव्हा ते दूर राहून तुझी मजा पाहत राहिले आहेत. पण बाळा, जेव्हा त्यांना तुझी गरज होती तेव्हा मात्र त्याने गोड बोलून तुझ्याकडून सर्व काही सहकार्य करून घेतले. सर्व काही त्यांची कामे त्यांनी उत्तमरित्या करून घेतली. पण जेव्हा जेव्हा तुला त्यांची गरज होती तेव्हा ते कधीही तुझ्या मदतीला आले नाहीत. उलट त्यांनी तुला एकटे सोडून दूर राहून तुझी खूप काही मजा पाहिली आहे. पण बाळा, हे सर्व काही आम्ही पाहिले आहे. तुला काय वाटते आम्हाला काही समजत नाही? असे नाही, आम्ही सर्व काही पाहत असतो. कारण बाळा, तुला असे वाटत असेल की हे सर्व लोक माझा खूप काही छळ करत आहेत, मला एकटे सोडून निघून गेले आहेत. मग ते तुझे जवळचेच लोक आहेत, तुझ्या नातेवाईक आहेत, ज्यांनी तुला गोड बोलून खूप काही तुझ्याकडून मदतीचे हात मागितला आहे. आणि जेव्हा तुला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी तुला तुझ्या दुःखामध्ये, संकटामध्ये, सर्व काही यातनेमध्ये एकटे सोडून गेले आहेत. पण बाळा, तू कधीही एकटा नाहीस. कधीही स्वतःला एकटे समजू नको. कारण ही स्वामी माऊली निरंतर तुझ्या सोबत आहेत. आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्या पाठीशी निरंतर आहेत. तेव्हा बाळा, कोणीही तुला साथ देवो अगर न देवो, पण ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आई तुला कधीही सोडून जाणार नाही. कोणत्याही संकटात, वादळात तुझा हात सोडणार नाही. बाळा, तू जे काही कार्य करत आहेस, तुझ्या कुटुंबासाठी जे काही रात्रंदिवस परिश्रम घेत आहेस, मेहनत घेत आहेस, कष्ट करत आहेस, आता वेळ आली आहे तुला खूप काही यश प्राप्त होण्याची. आता वेळ आली आहे तुझ्या मनातील जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होण्याची. हो बाळा, तू सर्व काही सत्य ऐकत आहेस. कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल होणार आहेत. खूप मोठा अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे. तेव्हा बाळा, आजपर्यंत जो काही आमच्यावरती खंबीर विश्वास दाखवला आहेस, याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठी स्वामी माऊली तुझे जीवन पूर्णतः बदलण्यासाठी, तुझ्या जीवनामध्ये आमचे शुभ आशीर्वाद तुला प्रदान करण्यासाठी, तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठीच स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको. हा संदेश नाही, हे सुंदर मार्गदर्शन नाही, तर तुझे जीवन बदलणारे, खूप काही मोठे संकेत मिळणारे हे सुंदर मार्गदर्शन आहे. हो बाळा, आम्हाला माहीत आहे, आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू हे मार्गदर्शन दुर्लक्ष करणार नाहीस. शेवटपर्यंत शांत मनाने ऐकत राहणार आहेस. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐकणारच अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी म्हणतात, बाळा, आता भाग्य बदलण्याची वेळ आली आहे. हो बाळा, तुझ्या भाग्यामध्ये खूप मोठा चमत्कार घडवण्याची वेळ आली आहे. तेव्हा निश्चिंत राहा. या शत्रूंमुळे तुला जो काही मनस्ताप झाला आहे, तुझे जीवन याच लोकांमुळे खराब झाले आहे, तेव्हा बाळा निश्चिंत राहा. सर्व काही चांगले होण्याची वेळ आली आहे.
फक्त तू तुझे कर्म खराब करून घेऊ नको. मग परिस्थिती कितीही बिकट असो, कितीही तुझ्या आयुष्यामध्ये संकट असो, दुःख असो, पण तुझ्या मनावरील संयम आणि तुझ्या मनातील खंबीर आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत ढळू देऊ नको. आणि मग पहा, तुझे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या जीवनामध्ये सुंदर पहाट आल्याशिवाय राहणार नाही. फक्त बाळा, तुझ्या मनातील जे काही नकारात्मक विचार आहेत, ज्या नकारात्मक विचाराने तुझ्या सर्व काही कृती खराब होत आहेत, त्या सर्वप्रथम मनातील बाजूला सार आणि सकारात्मक विचारांची कास धर. जेव्हा तुझ्या मनामध्ये सकारात्मक विचार यायला सुरुवात होईल, तेव्हा बाळा तुला समजेल की तुझे जीवन बदलण्यास सुरुवात झाली आहे. हो बाळा, तुला जो काही बदल हवा आहे, तुझ्या जीवनातील ज्या काही मनातील तुझ्या खूप मोठ्या इच्छा आहेत, त्या पूर्ण झालेल्या दिसतील. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही मनामध्ये सकारात्मक विचाराने कोणतीही कृती करता, तेव्हा तीच कृती तुम्हाला पूर्णतः सहकार्य करते. कारण चांगल्या विचाराने केलेले कोणतेही कार्य फळाला आल्याशिवाय राहत नाही, त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बाळा, चिंता करू नको. तुझ्या सर्व चिंता हरण करणारा, तुझ्या दुःखावर फुंकर घालणारा, तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे, तर बाळा स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत पोहोचलो आहे, अशी कमेंट करा. आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज असेल त्यांना हे सुंदर मार्गदर्शन नक्की शेअर करा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी म्हणतात, बाळा आता खचून जाण्याचे दिवस संपले आहेत, रडण्याचे दिवस संपले आहेत. माघार घेऊन स्वतःला दोष देत राहू नको. आता जिद्दीने उभा राहा. सर्व कार्यामध्ये तुला स्वतःला झोकून द्यायचे आहे. हो बाळा, अशक्य ते शक्य तुझ्या शत्रूंना सर्व काही तुला करून दाखवायचे आहे, ना की माघार घेऊन रडत राहून स्वतःचे नुकसान करायचे आहे. बाळा, आता जिद्दीने जे काही प्राप्त करायचे आहे त्याची सुरुवात आता या क्षणापासून कर. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या शत्रूंना तुला हरलेले पाहायचे आहे ना, तुझ्या शत्रूंचा तुला पराभव पाहायचा आहे ना, मग असे समज आता तुझ्यासमोर तुझ्या शत्रूंचा पराभव झाला समज. कारण बाळा आजपर्यंत तुला कोणत्याही कार्यामध्ये त्यांनी कधीही विजय प्राप्त होऊ दिला नाही. प्रत्येक कार्यामध्ये तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. पण बाळा आता तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे आणि तुझ्या शत्रूंचा पराभव हा निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा बाळा शांत मनाने सर्व काही कार्य निशंक मनाने करायला सुरुवात कर. प्रत्येक पाऊल निशंक मनाने पुढे टाकत राहा. कारण ही स्वामी माऊली तुझ्या प्रत्येक पाऊलागणिक तुझ्यासोबत आहे. बाळा तुला दिलेल्या तुझ्या शत्रूने प्रत्येक दुःखाचा हिसाब होणार आहे. त्यांना प्रत्येक दुःखाचे उत्तर मिळणार आहे. म्हणूनच बाळा हा चमत्कारिक संदेश दुर्लक्ष करू नको. कारण तुझ्या शत्रूंचा तुला होणारा त्रास आम्ही सर्व काही पाहिला आहे. पण या क्षणापासून तुझ्या जीवनातील तो पूर्णतः त्रास संपलाच असे समज. हो बाळा, हा शुभ शुक्रवार संपण्या अगोदर तुझे भाग्य नाही बदलले तर सांग. कारण तुझ्या शत्रूंना तुला दिलेल्या दुःखाचे उत्तर मिळणार आहे. तुझा सर्वात मोठा विजय आता निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा बाळा खचून जाऊ नको. कोणासमोरही आता लाचार होऊ नको. कारण तुझे शत्रूच तुझ्यासमोर तुझी माफी मागण्यासाठीच येणार आहेत. तुझ्यासमोर नतमस्तक होणार आहेत. कारण आता त्या सर्वांचा खेळ संपला आहे. त्यांचे सर्व काही वाईट कर्म त्यांच्यासमोर आले आहे. सर्व तुझ्या शत्रूंचा खेळ या क्षणापासून संपलाच असे समज. बाळा जो दुसऱ्यांना दुःख देतो, जो दुसऱ्यांना दुःखात पाहून स्वतः आनंदी होतो, त्याच्या जीवनामध्ये कधीही त्याला सुख, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होत नाही. त्याचे जीवन निरंतर दुःखी राहते. म्हणूनच बाळा तुला जो काही तुझ्या शत्रूने
त्रास दिला आहे, अश्रू दिले आहेत, या सर्वांचे उत्तर देण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे. आता तुझ्या शत्रूंचा सर्व काही सामना या स्वामी माऊलींशी होणार आहे. तेव्हा बाळा, हा शुभ संदेश, हा शुभ संकेत जो काही तुला प्राप्त होणार आहे, त्यातून तुझे जीवन घडणार आहे आणि ते जीवन पूर्णतः बदलताना पाहून तुझे मन खूप आनंदित होणार आहे. बाळा, आता सर्व काही चिंता आमच्या चरणावरती सोडव आणि आमच्यावरती विश्वास ठेव, कारण खूप आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून पहा, कारण तुझ्या आयुष्यातून तुझ्या शत्रूंना आता दूर करण्यात येणार आहे. बाळा, तुझ्या मनातील जो काही प्रश्नांचा गोंधळ आहे, त्या सर्वांचे उत्तर या संदेशामध्येच आहेत. म्हणून शेवटपर्यंत शांतपणाने हा संदेश ऐकून तर पहा, कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या शत्रूने जे काही खोटे मुखवटे घातलेले आहेत ते तुझ्यासमोर उतरलेच असे समज. बाळा, तुझ्या दुःखाचे उत्तर देण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे. खूप आनंदाची बातमी तुझ्या दिशेने, धावत्या दिशेने येत आहे. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा चमत्कारिक संदेश ऐकून तर पहा, कारण बाळा, या लोकांनी तुझा खूप काही आजपर्यंत विश्वासघात केला आहे. तू भोळ्या मनाने या लोकांवरती अंधविश्वास ठेवून मोकळा झालास, पण बाळा, वेळोवेळी याच लोकांनी तुझा विश्वासघात करून तुला खूप काही त्रास दिले आहे. आता याच विश्वासघाताचे उत्तर तुझ्या शत्रूंना मिळणार आहे, कारण प्रत्येक कर्माची परतफेड ही ठरलेली असते, हे त्यांना माहीत नाही. म्हणूनच त्यांची वाईट वेळ आता जवळ आलीच समज. बाळा, तुझ्या शत्रूंना त्यांच्या प्रत्येक कर्माचा धडा मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुझ्या शत्रूंसमोर तुझ्या यशाची, तुझ्या प्रगतीची, तुझ्या संघर्षाची कहाणी आता लिहिली जाणार आहे. बाळा, तुला उंच पदावर पाहून तुझे शत्रू देखील तुझा हेवा करणार आहेत. तुला मिळालेली समाजामध्ये मान, प्रतिष्ठा, किंमत सर्व काही पाहून तुझे शत्रू हेलावून जाणार आहेत. बाळा, जे काही तुला वाईट कर्म आजपर्यंत तुझ्या बाबतीत केले आहे, त्या सर्वांचा सर्व हिसाब झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच तुझ्या जीवनामध्ये दिव्य चमत्कार घडवण्यासाठी, तुझे जीवन पूर्णतः बदलण्यासाठीच ही स्वामी आई तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, आता तुझ्या शत्रूंचा जर सामना या स्वामी माऊलींशी होणार आहे, तर बाळा, तू चिंता कशाला करतो? निश्चिंत राहा. या क्षणापासून सर्व काही मनातील चिंता, क्लेश, दुःख, सर्व काही कटू आठवणी असतील आमच्या चरणाशी सोपव आणि निरंतर पुढे चालत राहा आणि अशक्य ते शक्य सर्व काही करून दाखव. कारण बाळा, तुझ्या जीवनामध्ये आम्हाला माहीत आहे, आता तू रडणार नाहीस. सर्व संकटासमोर तू लढणार आहेस, आणि तेही जिद्दीने, आत्मविश्वासाने, संयमाने. कारण माझा स्वामी प्रिय बाळ आता खूप मनाने खंबीर आहे. कोणासमोरही लाचार होणार नाही, कोणासमोरही रडणार नाही. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण सर्वत्र तुझा विजय आम्ही निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा शंका कशाला? आता मनातील सर्व शंका बाजूला सार, सर्व नकारात्मक विचार बाजूला सार आणि आनंदी मनाने, चांगल्या मनाने सर्व काही कार्य करण्यास पुढे धावत राहा. तुझ्या प्रत्येक पावलागणिक आम्ही तुझ्या सोबत आहोतच. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या निरपेक्ष भक्तीचे उत्तर देणारा हा दिव्य, पवित्र, चमत्कारिक संदेश तुझ्या समोर आहे. बाळा, लाखो लोकांमधून माझ्या स्वामीप्रिय बाळाची निवड फक्त या दिव्य संदेशासाठी झाली आहे. तेव्हा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज. ज्या शत्रूने तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले, आता वेळ त्यांची आलीच समज. कारण तुझ्या आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना आम्ही कधीही सोडणार नाही. त्यांच्या सर्व कर्माचा हिसाब त्यांच्या समोरच मांडणार आहोत. बाळा, आता शांत राहा, कारण ज्या काही तुला शिक्षा मिळाल्या आहेत, जे काही भोग तू भोगले आहेस, जे काही अश्रू वाहिले आहेस, तो सर्व हिसाब तुझ्या शत्रूंचा तुझ्या समोरच होताना तू पाहणार आहेस. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा न्याय आम्ही देणारच.
तेव्हा निश्चिंत राहा. ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस ते सुख तुझ्या समोर आलेच समज. बाळा, आता वेळ आली आहे तुझ्या कुटुंबावरील सर्व संकट टळण्याची. आता वेळ आली आहे शत्रू पीडेतून मुक्त होण्याची. आता वेळ आली आहे अशक्य ते शक्य करून दाखवण्याची. आणि आता वेळ आली आहे सर्वत्र विजय प्राप्त करण्याची. हो बाळा, खूप आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यामध्ये प्रवेश करत आहेत. सुख, समाधान, वैभव तुझ्या दिशेने येत आहे. बाळा, आज हा दिवस संपण्यापूर्वी तुला खूप मोठी आनंदाची बातमी, खूप मोठा शुभ संकेत तुला प्राप्त होणार आहे. हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील जो काही राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, ज्या काही शंका आहेत या क्षणापासून सोडून दे आणि निशंक मनाने सर्व काही उच्च कार्य करण्यास सुरुवात कर. कारण परमेश्वर तुझे कष्ट पाहत आहे. परमेश्वराने तुझे दुःख, यातना सर्व काही पाहिले आहेत आणि म्हणूनच आमचे शुभ आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठीच ही स्वामी आई तुझ्या समोर धावत आली आहे. तेव्हा बाळा, चिंता करू नको. चिंता ते करतील ज्यांनी तुला खूप काही दुःख दिले आहे. तेव्हा शांत राहा. सर्व काही तुझ्या मनासारखेच प्राप्त होणार आहे. मन चिंती ते वैरीने चिंती. बाळा, असे काही उगीचच म्हटले नाही. म्हणूनच तुम्ही जे काही मनामध्ये चिंतन करता तसेच तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहते. म्हणूनच मनातील सर्व नकारात्मक विचार या क्षणापासून दूर करा आणि सर्व काही सकारात्मक विचाराने जे काही तुम्हाला प्राप्त करायचे आहे ते सर्व काही या क्षणापासून प्राप्त करण्यास सुरुवात करा. आणि मग पहा, तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आता तुमच्या समोर स्वामी माऊलींचा दिव्य, अद्भुत, चमत्कारिक मंत्र येणार आहे. ज्या मंत्राने तुमचे जीवन खूप बदलणार आहे. तुमच्या जीवनामध्ये सुख, आनंद, वैभव येणार आहे. आणि हा मंत्र ऐकता क्षणी तुमच्या पाठीमागून शत्रुपीडा नष्ट होणार आहे. तेव्हा शांत मनाने हा दिव्य आणि चमत्कारिक मंत्र शेवटपर्यंत ऐका. कारण हा मंत्र ऐकल्यानंतर महालक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे. तुमच्या मनातील सर्व काही आर्थिक चिंता मिटून तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. महालक्ष्मीच्या कृपेने सर्व काही तुमच्या मनातील इच्छित प्राप्त होणार आहे. म्हणूनच शेवटपर्यंत शांत मनाने हा अद्भुत मंत्र जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकेल, स्वामी माऊली म्हणतात, त्याच्या आयुष्यामध्ये आम्ही खूप काही शुभ घडवणार आहोत. आमचा शुभ आशीर्वाद त्याच्या पाठीशी निरंतर राहणार आहे. तेव्हा शांत मनाने हा मंत्र दुर्लक्ष करू नका. तुमच्या मोबाईलवरती ज्या वेळी हा मंत्र तुमच्या कानावरती पडत राहील त्यावेळी तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. एकदा हे करून तर पहा. ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय महामंत्र राजाय नमः.
ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय
ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय महामंत्रराजाय नमः.